अधिवेशन संपताना विधानमंडळामध्ये राडा झाला होता आणि या राड्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हानीमारी झाल्याचा व्हिडिओ जो आहे तो सर्वांनी पाहिला। त्यानंतर त्यांना जे आहे ते पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आणि दोन्ही संबंधित विधानसभा सदस्यांनी देखील सभागृहामध्ये दिलगिरी देखील व्यक्त केली। त्यानंतर या दोन्ही कार्यकर्त्यांना जे आहे ते काल जामीन मंजूर झाला आणि त्याचपैकी एक जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी सुरुवातीलाच उल्लेख केला की विधिमंडळामध्ये जो राडा झाला होता तो संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशाने मोबाईलवरती पाहिला, प्रत्यक्षात आम्ही देखील पाहिला। नक्की त्यावेळेस राड्याच्या वेळेस नक्की काय झालं होतं, काय सांगाल त्याबद्दल? तुम्हाला या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी माहिती असेल। पहिल्या दिवशी काय झालं, आव्हाड साहेबांना कशा प्रकारचं चिडवणं आलं, त्यानंतर साहेबांचं प्रत्युत्तर आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडी मुद्दामून त्यांच्या बाजूला थांबून दरवाजाला लात मारून उघडण्याचा जो प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये आव्हाड साहेब आणि धनंजय देशमुख यांना ती दरवाजा लागला। त्यानंतर जो तिथं मी होतो उपस्थित, मी तिथं बोललो की आमदार साहेब हे योग्य नाही आहे। गोपीचंद पडळकरांना मी स्वतः बोललो की हे योग्य नाही आहे। त्यानंतर ज्या पद्धतीने शिवांची लाखोली वाहिली ती महाराष्ट्राने बघितली आणि त्याला कुठेतरी मी प्रत्युत्तर दिलं की बाबा हे योग्य नाही आहे आणि असं हे संस्कार नाही आहेत। आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी की आव्हाड साहेबांनी माध्यमांना बाईट दिली, आम्ही बाईट दिली आणि त्याचाच राग घेऊन जितेंद्र आव्हाड साहेबांना इजा व्हावी या दृष्टीने दुसऱ्या दिवशी प्लॅन करण्यात आला। पुण्यावरनं काही माणसं आली, आतमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बिनापास आतमध्ये गेले। बिनापास आतमध्ये गेल्यानंतर आव्हाड साहेबांना लक्ष करण्याचं त्यांचं एक मूळ उद्दिष्ट होतं, परंतु आव्हाड साहेब निघून गेले आणि योगायोगाने मी 4:30-5 वाजता अधिवेशनात आलो होतो। माझ्याकडे पास आहे, तुम्हाला मी पास दाखवतो पाहिजे तर। आणि त्या पासच्या माध्यमातून मी आतमध्ये आलो। आतमध्ये आलं असताना माझं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं काम होतं की आदल्या दिवशी मी त्यांना एक पत्र दिलं होतं की माझ्या घाटकोपर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याला गनिमी कावा करून तिथल्या शिवप्रेमींनी बसवलं होता, तो अधिकृत करावा आणि आजूबाजूला सुशोभीकरणासाठी DPDCमधून पैसे मंजूर करावे अशी माझी मागणी होती, जी आदित्य ठाकरे साहेबांनी पहिले सुशोभीकरण केलं होतं। आता ते येताना तुम्ही बघितलं असेल सर्व माध्यमांनी की कोपऱ्यातून मी जाताना देवेंद्र पडळकर गोपीचंद पडळकर यांनी मला पॉईंट आउट केलं आणि पॉईंट आउट केल्यानंतर त्यांचे 5 ते 6 जण आतमध्ये अंगावरती माझ्या धावून आले आणि धावून आल्यानंतर माझा शर्ट फाडला। मी प्रत्युत्तरामध्ये माझा शर्ट वाचवण्याचा प्रयत्न केला। दिवसभर म्हणजे संध्याकाळी एवढी तिथं तुफान हाणामारी झाली आणि मला मारण्यात आलं। मी त्यांना प्रतिकार केला आणि संध्याकाळी मला असं वाटलं की मी फिर्यादी होईल या गुन्ह्यामध्ये, पण मलाच आरोपी बनवण्यात आलं। कुठेतरी म्हणजे मानवी हक्काची पायमल्ली या सगळ्या गोष्टीमध्ये करण्यात आली आणि आदरणीय म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना मारहाण करण्यासाठी ती लोक आले होते हे मला माहिती होतं आणि त्यानंतर ही सर्व कल्पना झाल्यानंतर या सर्व गोष्टीचं हळूहळू महाराष्ट्रासमोर आलेलं आहे। वकिलांकडून असं सांगण्यात होतं की अगोदरची वादाची पार्श्वभूमी होती, जो विधिमंडळाच्या गेटवरती गाडीच्यावरून वाद झाला होता, तिथं शिव्या देखील एकमेकांना देण्यात झाल्या होत्या, ही वादाची पार्श्वभूमी होती। अगोदरचे काही वाद तुमच्यामध्ये होते का या संदर्भात? आम्ही कोणतीही शिवीगाळ केलेली नाही आहे, त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। ते सर ऑन एअर तुमच्याकडे गेलेलं आहे, ते व्हिडिओ फिरत आहे, त्याचे कोणीही शिवीगाळ केली नाही। आता त्यांना काय कळ करायचीच होती, त्या पद्धतीने त्यांनी कळ केलेली आहे। वारंवार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती बोलणं, सुप्रियाताईंवरती बोलणं, अजितदादांवरती बोलणं, जयंत पाटील साहेबांवरती बोलणं, जितेंद्र आव्हाडांवरती बोलणं, म्हणजे गोपीचंद पडळकर हे आपली अगदी पातळी सोडून, शब्दाची पातळी सोडून वारंवार टीका करतात। हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय। खवंग लोकप्रियतेसाठी हे सर्व गोष्टी करत आहेत आणि त्याचाच उद्रेक त्या दिवशी झाला। आव्हाड साहेबांना लक्ष करता करता मी भेटलो आणि माझ्यावरती हल्ला झाला आणि हल्ल्याचं स्वरूप मी वाचवण्याचा मला स्वतःचा प्रयत्न केला आणि त्याला मलाच गुन्हेगार बनवण्यात आलं। म्हणजे माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। जामीन भेटू नये यासाठी 353 म्हणजे आत्ताचा नवीन 132 हा गुन्हा दाखल करण्यात आला। सरकारी अधिकाऱ्याचे कपडे मी फाडले, तुम्ही बघितलं का व्हिडिओमध्ये? ह्या सर्व गोष्टीच्या विरोधात मी माननीय हायकोर्टात जाणार आहे। माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत म्हटले, तर माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत ते पूर्ण सभागृहामध्ये वाचून दाखवले। ज्या पद्धतीचे गुन्हेच नाही आहेत माझ्यावरती, म्हणजे मी तुम्हाला सांगतो आत्मविश्वासाने आणि पूर्ण खात्रीशी सांगतो 3च गुन्हे माझ्यावरती आहेत, तेही राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत। एका गुन्ह्यात तर माझ्याबरोबर घाटकोपरचे पश्चिमचे आमदार आहेत एका गुन्ह्यामध्ये, जेव्हा त्यांची राजकीय पार्श्वभूमी सुरू झाली होती त्यावेळी। म्हणजे माझ्यावरती कुठलेही गुन्हे नाही आहेत। जे काही 3-4 गुन्ह्यांचं सांगतायत ते गुन्हे माझे पूर्णपणे कोर्टाने म्हणजे काय बोलतात त्याला डिसमिस केलेले आहेत। आता जे रद्द झालेत गुन्हे, ज्या गुन्ह्याचा संबंध येत नाही, बरं आजच्या माझ्यावर क्रिमिनल कुठलेही गुन्हे नाही आहेत, सगळे पॉलिटिकल गुन्हे आहेत। त्याच्यामधले पण 3 गुन्हे रद्द झालेले आहेत। त्या गुन्ह्यांची माहिती सभागृहात सांगायची।
म्हणजे कुठेतरी दिशाभूल करायची. आणि समोरच्यांच्या पार्श्वभूमी काय आहे मला वेगळं सांगायची का मग MPDमध्ये सांगली जेल असो किंवा आर्थर रोड जेल असो 1-1 वर्ष काढलेले आहेत. मोक्यामधला एक आरोपी तर तिथून त्याला पळवण्यात आलं. म्हणजे लक्षात घ्या हे कुठेतरी पूर्णपणे दबावाचं हे चालवलेलं आहे, हे मला सांगायचं आहे. सुरुवातीला जेव्हा मारहाण झाली तेव्हा तुम्ही एकटे त्या ठिकाणी दिसताय, परंतु पडळकरांचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्यावेळेस नक्की काय झालं होतं? सुरुवातीला आम्ही पाहतोय की पायऱ्यांवरती दोघांचे, तुमचं आणि पडळकरांचं काहीतरी बोलणं सुरू होतं, खानाखुणा सुरू होत्या. त्यानंतर पायऱ्यांच्यामधून आतमध्ये गेल्यानंतर जी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण एकमेकांना करत होतात. त्या ठिकाणी पडळकरांचे अनेक कार्यकर्ते होते, परंतु तुम्ही तिथे या ठिकाणी एकटे होतात. त्या ठिकाणी नक्की काय झालं होतं? हे बघा, तुम्ही ना तिथले ऑडिओ क्लिप जर तुम्हाला भेटले ना तर तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्याही प्रकारचं संभाषण पडळकरांशी केलं नाही. आणि ते पोलिसांकडे आता ऑडिओ क्लिप आहेत, त्यांनी ते कोर्टामध्ये पण सादर केलेले आहेत. त्यामुळे कोणी कुणाला मारहाण करा अशा पद्धतीचं बोललेलं आहे हे मला माहीत आहे. आता त्याच्यामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल होईल किंवा जेव्हा आरोपपत्र तपासामध्ये येईल तेव्हा त्या सगळ्या गोष्टी हळूहळू कालांतराने कळतीलच. मी कोणत्याही प्रकारचं त्यांना उकसवलं नाही, कोणाला खुणवलं नाही. मला गेली 10-15 वर्ष मी विधिमंडळात जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा काही ना काही कामानिमित्त जात असतो. मला सभागृहाचं पावित्र्य माहिती आहे, सभागृहाचं आमदारांचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळे मी अशा प्रकारचं कृत्य करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचा कृत्याचा माझा इतिहासही नाही आहे. रस्त्यावरती भांडणं करणं हे मला जमत नाही. मी आंदोलन आंदोलन करू शकतो, परंतु अशा प्रकारचे भांडणं विधिमंडळात तरी करणार नाही हे मी पूर्ण खात्रीशी सांगतो. तुम्ही असं म्हणताय की दोघे तिघांना सोडून देण्यात आलं, ते नक्की दोघे तिघे कोण होते आणि त्यांची ओळख पटली आहे का? तुम्ही त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली? आता ते कसं आहे, आव्हाड साहेबांनी त्यांची नावच घेतलेली आहेत. पोलिसांना मी ओळखत नाही त्यांना कोणते कार्यकर्ते होते. हा टकले जो आहे तो पकडला गेला म्हणून मला लक्षात आलं का लक्षात. आणि मी माझ्या स्वसंरक्षणासाठी उभा होतो, एवढंच मला बोलायचं आहे. आणि सभागृहामध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे बोलण्यात आलं की सभागृहामध्ये की माझ्यावरती म्हणजे मी हल्ल्यासाठी आलो होतो. मी मुळात हल्ल्यासाठी आलो नाही. तुम्हाला एक सांगतो, एक छोटंसं उदाहरण. सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेब, ते जेव्हा आमदार म्हणजे जेव्हा शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले तेव्हा तुम्हाला माहिती आहे की पहिलं कसं होतं, शिवसेने कशा पद्धतीचा विरोध करायचे, तसाच विरोध राहुल नार्वेकर साहेबांना पण केला होता. त्यावेळी मी त्यांच्यासाठी तिथं गेटवरती आडवा म्हणून त्यांना संरक्षणासाठी उभा होतो. तशाच पद्धतीचं काल झालेलं आहे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान. आव्हाड साहेबांसाठी मी कधीही जायला तयार आहे पुढे, परंतु आव्हाड साहेबांना लक्ष करता मी भेटलो आणि माझ्यावरती हल्ला झाला. आता सर्वत्र टीका होते की विधिमंडळाची गरिमा राखली गेली नाही आहे, कार्यकर्ते जे आहेत एकमेकांना भिडत आहेत, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारच्या सर्वांकडून टीका येत आहेत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी देखील यावरती जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे. बघा, मी बिलकुलही त्यांच्या अंगावरती गेलो नाही. माझ्या अंगावरती ते आलेले आहेत. मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये माझ्याकडे पास आहे. मी पास अधिकृतपणे तिथं प्रवेश केला होता. अनधिकृत कोणताही नाही. त्यांच्याकडे पास नाही आहेत 5 जणांकडे. आलं का लक्षात. आणि त्यामुळे मला त्याचं पावित्र्य राखता येतं. मी कोणत्याही प्रकारचा उद्रेक केला नाही, हिंसा केली नाही, कुठेही काही त्यांना म्हणजे अंगलट अशा पद्धतीने केलं नाही. माझ्या अंगावर आलं तर मी वाचवण्याचा मला प्रयत्न केला, तेवढाच प्रयत्न. तुम्ही व्हिडिओमध्ये सगळे दिसते आहे, ऑडिओमध्ये दिसतेलं आहे, आवाज सगळ्यांचा येतोय. काही जराशी अतिरेक झाल्यानंतर, मारहाण झाल्यानंतर किंवा मला जबरदस्ती झाल्यानंतर काही शब्द माझ्याकडून निघाले, ठीक आहे, पण आता त्याला काय करू शकतो मी. मला प्रतिकार करण्याचा अधिकार आहे की नाही. आता असं म्हटलं जातं की जितेंद्र आव्हाड असतील किंवा जयंत पाटील असतील, त्यांनी सर्वांनी, रोहित पवार देखील त्यावेळेस तुमच्या संरक्षणासाठी आणि तुम्हाला पूर्णपणे वाचवण्यासाठी, तुम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे तयारीत होते. परंतु कुठेतरी सुरक्षा रक्षकांनी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेचा देखील जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ दाखवला. त्यावेळेस तुम्हाला एक वेगळी वागणूक देण्यात येत होती आणि जे पडळकर यांचे कार्यकर्ते होते त्यांना वेगळी वागणूक देण्यात येत होती. काय त्या वागणुकीमध्ये काय नक्की वेगवेगळं हे होतं? मला ॲक्च्युली काय माहिती आहे का, 10:30पर्यंत मला सांगण्यात होतं की तू फिर्यादी आहेस, नितीन तुझी तक्रार घेणार आहे, ठीक आहे. माझी तक्रार घेता हे मलाच आरोपी बनवलं आहे लोकांनी. त्यामुळे आता कशा प्रकारचं राजकारण तिथं झालं असेल हे सगळं वेगळं सांगायची गरज नाही. त्याला वाचवण्यासाठी कुठेतरी मला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि माननीय कोर्टाच्या ते निदर्शनात आलं की मी कोणत्याही प्रकारचं कृत्य केलं नाही. त्यामुळे माझ्या जामीनला म्हणजे मला काल लगेच जामीन झाला, म्हणजे जे काही ट्रायल करून जामीन झाला तो जामीन झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावरती पण सेम गुन्हे दाखल केलेत आणि सरकारी अधिकाऱ्याची वर्दी फाडली म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. कोणता, तुम्ही एका शर्टाला बटन तरी तुटले का कोणाचं? म्हणजे अशा प्रकारचं कृत्य करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आव्हाड साहेबांना लक्ष करण्याचा प्रयत्न चालू होता. ते महाराष्ट्राला दिसत आहे आणि कालांतराने सगळ्या गोष्टीचा हे होईलच. आणि येत्या शुक्रवारी आमदार रोहित पवार साहेब आणि आव्हाड साहेब आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे अजून काही गोष्टीचा खुलासा होईलच.
आता तुमची पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल, कारण की तुम्ही म्हणताय की मी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला हात लावला नाही किंवा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला काही केलं नाही, जे पडळकरांच्या कार्यकर्त्यासोबत थोडंसं झालं ते स्वसंरक्षणासाठी झालं, परंतु त्यानंतर तुमच्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. रोहित पवारांनी पोलिसांना जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला, रोहित पवारांवरती गुन्हा दाखल झाला. एकंदरीत याकडे कशा पद्धतीने पाहताय, कारण की तुमच्यासाठी हे दोन नेते जे आहेत ते रात्रभर आंदोलन करत होते किंवा पोलिसांना जाब विचारत होते, त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. काय आहे की एखाद्या म्हणजे अटक झाल्यानंतर आपण घरातल्यांना किंवा जवळच्या मित्रांना सांगण्याची प्रथा असते पोलिसांना. ठीक आहे, मला अटक झाल्यानंतर आमदार रोहित पवार साहेबांनी, जितेंद्र आव्हाड साहेबांनी विचारणा केली की नितीन देशमुखला कुठे ठेवले. पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली. त्यांना सांगितलं मरीन लाईन्सला, कधी सांगितलं आझाद मैदानावर, कधी सांगितलं कुलाब्याला. म्हणजे तुम्ही सांगा सर्वसामान्य माणूस राहिला बाजूला. आमदारांना पण अशा प्रकारचे खोटी माहिती दिली जाते. काय तिथं काय वेगळं काही करणार होते का? नाही, 100% नाही. ते फक्त तिथं येऊन तिथं मला चौकशी करून मला भेटणार होते, तेवढं त्याच्या पलीकडे काही करणार नव्हते. परंतु त्यांची दिशाभूल केली, त्यामुळे त्यांचा कुठेतरी संयम हा तुटला गेला आणि त्याच्यामुळे वादावादी झाली असेल असं मला वाटतं. परंतु त्यांना पोलिसांनी योग्य माहिती दिली पाहिजे होती की कुठे ठेवलेले अटक करून. मला सकाळी 5 वाजता मला म्हणजे एक मेजर सर्जरी झाली होती, मी सांगतोय मला बाबा मला त्रास होतोय, तर मला 5 वाजता नेलं हॉस्पिटलला जेला. ते पण ह्या लोकांनी, 2 आमदारांनी आणि इतर आमचे सगळे पदाधिकारी होते, त्यांनी गोंधळ म्हणजे त्यांनी पोलिसांना वारंवार विचारणा केली, तेव्हा जेला नेण्यात आलं मला. तोपर्यंत मला गप्पून ठेवलं होतं, माझे फोन काढण्यात आले. तर सगळ्या गोष्टी आहेत. कसं आहे की सरकारमध्ये नसल्यानंतर अशा पद्धतीचा अन्याय होतो. सेम मारामारी मागं शिवसेनेच्या आमदारांनी केली होती, नोटीस देऊन सोडलं. त्याला सोडलं की नाही? आम्ही तर मारामारी पण नाही केली, आमच्या अंगावरती आले. आता तुम्ही काल परवा बघितलं सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे ते म्हणजे काय कार्य अजूनपर्यंत अटक झाले का? तो बिंदास ट्विट करतोय, फेसबुकला फोटो टाकतोय. शोधण्याचा तरी प्रयत्न होतो का सांगा? नाही, बिलकुल नाही होणार. अटकपूर्वक जामीन त्याला भेटेल, हे तुम्हाला मी सांगतो. शेवटी काय आहे, सत्ता आणि विरोधक असलं की अशा प्रकारचा फरक जाणवतो. तो आमच्या बाबतीत जाणवलेला आहे. हे काय आम्ही या गोष्टीला म्हणजे एक प्रकारे आमच्यावरती अन्याय झालेला असं माझं म्हणणं आहे. अगोदर पडळकरांची आणि पडळकर शक्यतो जास्त करून पवारांवरती असतील किंवा जयंत पाटलांवरती असतील, यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करायचे, परंतु राष्ट्रवादीकडून कमीत कमी उत्तरं देण्याचा प्रयत्न व्हायचा. परंतु आता थेट विधिमंडळामध्ये राडा झालेला आहे. पुढची तुमची भूमिका कशी असणार आहे, कारण की वारंवार आता तुम्ही टार्गेटवर असणार आहात त्यांच्या? नाही, आता बघा कसं आहे, मी माननीय हायकोर्टात जाणार आहे की हा गुन्हा माझा जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. आणि राहिला प्रश्न पडळकरांचा, तर पडळकर हे वारंवार अशा प्रकारचे, बघा ते जेव्हा भाजपात नव्हते तेव्हा फडणवीस साहेबांवरती पण आरोप करायचे होते. ते त्यांना प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करण्याची सवय आहे. पुढची भूमिका तुमची कशा पद्धतीने असेल? वाद जो आहे तो वाद विकोपाला गेला, वादानंतर त्याच वादाचं स्वरूप हे मारहाणीत झालं. मारहाणीनंतर अध्यक्षांनी दोन्ही सदस्यांना माफी मागायला लावली आणि त्यानंतर तुम्हाला देखील 2 दिवसाची जेल झाली, त्यानंतर तुमचं जामीन झाले. त्याच्यामुळे पुढची भूमिका आता कशा पद्धतीने? बघा, आमची सर्व भूमिका संविधानिक पद्धतीने असणार आहे. शुक्रवारी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि रोहित पवार साहेब आमची पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टीचा खुलासा करू की कशा प्रकारचा व्हिडिओ आहे, कशा प्रकारचं प्लॅनिंग झालं, हे सगळ्या गोष्टी कालांतराने आम्ही आमची पद्धतीने मांडू. पोलिसांनी तपास करावा, पोलिसांनी हे तपास करावा की ते आले कुठून, पुण्यावरनं आले रिटर्न. म्हणजे प्लॅनिंग होतं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, प्लॅनिंग होतं आव्हाड साहेबांना इजा पोचवण्याचं. ते जे सांगतात ना स्पॉन्टेनियसली झालं, तसं काही नाही आहे. 5 जण असं काही एकाएकी घेऊन जातात काय? पुण्यावरनं रिटर्न म्हणजे माणूस गेलाय आदल्या दिवशी, परत त्याला बोलवलं पुण्यावरनं. तुम्ही तुम्ही मोबाईल नेटवर्क चेक करा ना, कळेल की कोण कोण रिटर्न आलं ते. शेवटचा प्रश्न, काल तुम्हाला उशिरा जामीन झाल्यानंतर, म्हणजे दोघांना तुम्हाला देखील उशिरा जामीन झालं, तुमच्यानंतर जे पडळकरांचं जे टकले कार्यकर्ते होते त्यांचं कळंबोलीमध्ये ढोलताशा वाजवत हार वगैरे घालून त्यांचं स्वागत झालं, याकडे कशा पद्धतीने पाहतात? आता काय बोलणार त्याला? ते बघा, असं आहे की अशा प्रकारचं जर कृत्य मी केलं असतं तर माझ्यावरती आत्तापर्यंत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जो कोणी करेल त्याच्यावरती गुन्हा दाखल, विना परवानगी मिरवणूक काढणं, म्हणजे कुठेतरी गुन्हेगारीचं उदात्तीकरण चाललेलं आहे. मी मारलं, मी बाहुबली आहे, अशा पद्धतीचं हे सगळे चित्रण महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या विरोधात बोलाल तर असाच प्रकारचा मार खाल्ला जाईल. आमच्या विरोधात तुम्ही काही चुकीचं म्हणजे तुम्ही काही कृत्य कराल तर त्याच्या पद्धतीने तुम्ही आमचा निषेध कराल तर अशा पद्धतीचं मारू, हे प्रकरण दाखवण्याचं म्हणजे कुठेतरी गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. माझ्यावरती आतूनही सांगतो 7-8 गुन्हे नाही, 3च गुन्हे आहेत, तेही राजकीय आहेत. आणि माझ्याकडे सगळे पेपर्स आहेत, कोर्टाचे आहेत, कुठले गुन्हे आहेत ते आहेत. तुम्ही कधीही माझ्याकडे मागू शकता. सभागृहात जी माहिती सांगितली ना ती ही चुकीची माहिती आहे. त्यामुळे आता जो तिथं मी तर ऐकलं फटाकड्या पण फोडल्या, मोठ्या मोठ्या फटाकड्या पण फोडल्या, तिथं व्हिडिओज फिरत आहेत सगळे, काहीही कारवाई होणार नाही. सुमोटो दाखवून केली पाहिजे ना तिथल्या पोलिसांनी की अशा प्रकारची विनापरवानगी मिरवणूक काढतात. म्हणजे एक्सप्रेसवरती काही गुन्हेगारांनी जेव्हा रॅली काढल्या त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल केले की नाही, माध्यमांनी दाखवले.
कुठला हा स्वातंत्र्य लढा लढून आला होता की ज्याचं स्वागत अशा पद्धतीने करायचं, विधिमंडळात मारहाण गुंडगिरी करायचं आणि त्याचं स्वागत एवढं मोठ्या जल्लोषात करायचं? कुठेतरी हा प्रकार आहे, हा किळसवाणा प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केले. मला असं वाटतं त्यांच्या नजरेत हा व्हिडिओ आला तर 100% गुन्हा दाखल होईल. धन्यवाद आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की विधिमंडळामध्ये राडा झाला होता आणि त्यानंतर नितीन देशमुख असतील किंवा ऋषिकेश टकले असतील या दोघांना देखील जामीन मंजूर झाला. परंतु काल जे पडळकरांचे कार्यकर्ते टकले होते त्यांची मिरवणूक काढण्यात आली, त्याच्यावरून देखील कुठेतरी नितीन देशमुख यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना वेगवेगळी वागणूक दिली जाते असा देखील आरोप जो आहे तो नितीन देशमुख यांनी केलेला आहे. त्याचसोबतच ज्या पद्धतीने माझ्यावरती आरोप झालेले आहेत त्यावरती मी हायकोर्टामध्ये लवकरच मी माझी बाजू मांडण्याची विनंती करणार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती नितीन देशमुख यांनी दिलेली आहे. कॅमेरामन किरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.